रामकृष्ण हरी भावांनो, 2 मिनटं विचार करून हा व्हिडिओ नक्की बघा. धोंड्याचा महिना चालू आहे आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये आत्ता सध्याला इतकं फॅड चाललं आहे की लोक बघा रील स्टेटस बघतोय. काल एका मामाला मी चाललेले होते आणि त्या एका फाट्यावर त्यांना तिथून पिकअप केलं. साधारण 12 किलोमीटर काहीच नव्हतं. ते बिचारा चालला होता, तडतड चालला होता आणि त्यांना मी बोलतं केलं हळूहळू. टेन्शनमध्ये होते फुल. मी त्यांना विचारलं की बाबा का का असं टेन्शन घेताय, काय झाले? तर त्यांनी सांगितलं की धोंड्याचा महिना आहे आणि धोंड्याच्या महिन्यात माझ्या जावयाला कमीत कमी अर्धा तोळ्याची का होईना अंगठी करायची आणि लेकीचा सुद्धा फोन आला की ते 1 तोळा म्हणतात, मात्र अर्ध्या तोळ्याची का होईना करा. विचार करा, ज्या माणसाचा कांदा 7 रुपयाने गेला आणि त्यांच्याकडे गेले, त्यांनी सांगितलं की माझे गेलेले पैसेसुद्धा काही नाही आहेत, तर आले नाहीत बाबा, तेवढेसुद्धा सुटले नाहीत. आणि ह्या काळामध्ये म्हणजे लोक रील स्टेटस हे करताय, सगळ्यांनी सगळं केलं म्हणे, आमच्या भावांनी केलं, सगळ्यांनी केलं, मात्र माझ्या मुलीला आता हे करून धोंड्याचा महिना आता साजरा करायचा आहे. मुळात धोंड्याचा महिना चालू केला होता भगवान विष्णूंच्या संदर्भात आणि भगवान विष्णूंना काय केलं तर जावई म्हणून त्यांना काही दानधर्म केलेले होता. आपल्याला हे माहिती आहे, लक्ष्मी माता त्यांच्या पत्नी आहेत. तर आता आपण सुद्धा ह्या 3 वर्षांनी, दर 3 वर्षांनी हा अधिक मासाचा धोंड्याचा महिना येतो. मग ह्या दर 3 वर्षाला हे जावई म्हणजे हे सरकारी किंवा हे काही म्हणा, हे प्रायव्हेटवाले सुद्धा हे अक्षरशः घरी जाऊन त्यांच्याकडून लुटालूट करतात. नवीन लुटीचा महिना म्हणजे अधिक मास झाला आहे. म्हणजे त्या मामाने सांगितलं की बुवा माझ्या जावई काय तर एक प्रायव्हेटमध्ये एक मुख्याध्यापक पदावर येतो सुद्धा, म्हणजे चांगल्या पदावर आहे आणि त्यांना सुद्धा अशी भिकाऱ्यावानी अवस्था आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ट्रॅडिशनला, आपल्या सणांना आजकाल लोक नावं ठेवू राहिले. का तर आपण त्यांना अतिशय चमकुगिरीचं म्हणजे रूप आणले. विचार करा, म्हणजे मागच्या 10 वर्षांपूर्वी मला जसं आठवतंय तसं धोंड्याच्या महिन्यामध्ये लोकांना काय केलं जायचं, जावयाला कपडे दिले जायचे आणि धोंडे खाऊ घातले जायचे, पुरणपोळ्या. आता त्या लोकांना सोनं नाणं दागिने जे नाही ते म्हणजे देण्याची हे चाललंय. विचार करा, तुम्ही सोनं नाणं देताय बापा हो, पण तुमची पोरगी खरंच खुश आहे का ती देऊन? पण जर तुमच्याकडं भविष्यात जर पैसा नाही राहिला, एक गोष्ट लक्षात ठेवा, लेक आणि जावई सुद्धा तुमचे नाहीत. इतके वाईट दिवस, इतके महागाई, इतकी बेकार चालली, शेतीत लावलेलं ते आहे ना, साधं पीक काय चाललंय, तिथं कर्जमाफी व्हायना, इतके वाईट दिवस चालू आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे पैसा नसेल तर विचार करा काय होईल. जो पैसा तुम्ही देताय ना तोच पैसा वाचवा, तो शेतीत घाला, ऑर्गॅनिक शेती करा आणि त्याचं उत्पन्न कमवा. तुम्हाला आयुष्यभरासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 पैसे आज साठवून ठेवले तर भविष्यात ते तुम्हालाच उपयोगाला येणार आहेत. उगाच दिखाऊपणाच्या संस्कृतीच्या मागे लागू नका. आणि जेव्हा ते मामाला विचारले की आता काय करणार आहे, पैशाचा इंतजाम कुठून करणार, तर त्यांनी सांगितलंय कर्ज काढायचे आणि मी डोक्यालाच हात लावला.